रेल्वे प्लॅटफॉर्मवरती महिलांसाठी स्वच्छ शौचालय नाही आहेत किती वर्षापासून। उद्योग मंत्री यांचे म्हणून उद्योग आमचे गुजरातला चाललेत का गुजरातला चाललेत? पाया जेव्हा रवतो ना तेव्हा ते झाड तयार होतं। आता चॅलेंज आहे, चॅलेंज या पावसाळ्यात आता चॅलेंज आहे। हे उरले सुरले विरोधी पक्षातले 5-6 ताडकी जी आहेत यांनी आंदोलन करून दाखवावं। मनसेवाले साहेब बोलले की उरलेले म्हणून, आता मनसेच उरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये। आता हे समोर आहेत भाजपवाले, यांनी त्या रस्त्याची कंप्लेंट केली होती, त्या कंप्लेंटचा पुढे काय झालं त्यांना विचारा। दोन्ही उमेदवारांना आपण सांगूया तुम्ही घरी बसा, आपणही सगळे घरी बसूया, मतदार काय करताय ते बघूया। राजकीय परिस्थिती बघता, एकंदरीत दिल्लीत आणि राज्यातलं सत्ता बघता लोकांचा मूड हा बदललेला आहे। बम गरम होतंय आणि गरम फक्त कल्याण डोंबिवली मधलं वातावरण नाही, इथं राजकीय लढत जी होते त्यामुळे देखील इथं वातावरण चांगलंच तापलंय। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे लक्षवेधी लढत ही इथे आहेत। मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा महायुतीकडनं रिंगणार। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडनं वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। कल्याण डोंबिवली मंडळी हे मुंबईचं उपनगर आहे, फार महत्वाचं ठिकाण। या मतदारसंघातली बहुतांशी चाकरमानी जी आहेत इथूनच याच रिक्षाने स्टेशनपर्यंत येतात आणि तिथून पुन्हा भर लोकलच्या गर्दीत शिरतात, प्रवास करत मुंबईपर्यंत पोहोचतात आणि पुन्हा त्याच परिस्थितीत ते परत येतात। हे जिगर आहे मंडळी उपनगरवासियांचं आणि हे जिगर मुंबईकरांमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं। खरं तर आज लोकलच्या गर्दीचा मुद्दा आणि एकूण हा मुद्दा जो आहे तो आपल्याही कार्यक्रमात उपस्थित होणार, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही। पण सुरुवात करूया। सर्वसामान्य रिक्षा चालकांना मी प्रश्न विचारतोय, काय चाललं, काय वातावरण सध्या? शांतता आहे। आता निवडणूक सध्या गरमी वाटत होय ना, हा निवडणुकीचं होत राहिलो, जगडा मरण्याचं विचारलं पाहिजे, माणसारी रोजीरोटीचं बोललं पाहिजे, काय चाललं? गरमी आता सध्या कसं साहेब ट्रॉफिक आणि रिक्षा आता वाढली ना, मग गर्दी कुठल्या पिकला असते, कुठल्या संध्याकाळी आणि सकाळी? सकाळी किती वाजून किती वाजेपर्यंत? सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत असते, संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत ट्रॉफिक असते। बरं म्हणजे या पिरियड मध्ये व्यवस्थित आपला व्यवसाय होतो। हो, बाकी पिरियड मध्ये शांत असतं दुपारी। होय ना, बरं काय दिवसासाठी किती मिळतात हातात? 700-800 भेटतं। पेट्रोल जाऊन आता किती पडतं? 700-800 भेटतं ना, बस परवडतं? आता 600 परवडतं असं म्हणायचं, वा परवडतं नाही परवडत असं म्हणून कोणाला सांगायचं आहे की नाही? माझं तेच म्हणणं आहे। काय तुमचं काय म्हणणं आहे सध्या? आता काय मूड सध्या? नाही, आता सध्या काय मे महिना लागलाय, पोरांना शाळेला सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे एवढं काय हे नाही, धंद्यामध्ये कमी जास्ती होत राहतं, एवढं काय हे नाही। आता जून महिन्यानंतर धंद्याची परिस्थिती जी आमची होती पहिले ती तशी रेग्युलर चालू होईल। आता सध्या सुट्ट्यांमुळे तर हा प्रॉब्लेम होतोय। बरोबर खरंय निवडणुकांव्यतिरिक्त गप्पा मारल्या राव आपण, हात मिळव आहे ना, सुखदुःखाचं विचारलं पाहिजे आपण एकमेकाला, कसे काय बुवा आहे की नाही तर कोण कोणाला विचारलं येतं? आम्ही तर असंच बुवा मूड विचारतो काय चाललं। बरं चला त्यामध्ये मोठमोठे सगळे झेंडे बिंडे लागलेले आहेत निवडणुकीचे सध्या। श्रीकांत शिंदे डॉक्टर श्रीकांत शिंदे पुन्हा एकदा मैदानात आहेत, वैशाली दरेकर सध्या मैदानात आहेत। काय लोक चर्चा करतात? रिक्षात बसल्यानंतर लोक चर्चा करत असतील, कारण की एक तुम्हाला सांगतो कल्याण डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदे साहेब 100% निवडून येतील। कारण की त्यांचं काम आणि ते जे एक नेतृत्व आहे त्याच्या मागे आम्ही सगळं युवा पिढी जी आहे आणि आपल्या मेन म्हणजे एक आहे की आपला धर्म टिकावा, यासाठी जे महायुतीचे जे सगळे उमेदवार आहेत ते खूप पाठीशी उभे आहेत। बरोबर, धर्म महत्वाचा, पोट महत्वाचा, व्यवसाय महत्वाचा, ज्यांनी काम केलं। मोदी सरकार जे काम करतंय, जे 60 वर्षात झालं नाही ते मोदी सरकार आता करतंय। राम मंदिराचा जो प्रश्न होता तो आता सुरळीत झालेला आहे। बरोबर आता मथुरा येतो, सगळं आता सध्या हे अजून मथुरा बाकी। अच्छा साहब, खाकी वर्दी पे मत जाओ, हम बहुत अच्छी बात करते हैं, एकदम जोरदार आहेत नेते। धर्म टिकाव नाही बोललं पाहिजे, असं नाही प्रवास करत जायचं नाही कुठे जायचं? आता किती वाजेची लोकल पकडायची? कुठून आले? दादरला जायचं। आता कितीची लोकल पकडायची? जी मिळेल जी मिळेल, आता गर्दी नसते? गर्दी असते ना, आताही गर्दी असते का या वेळेला पण? होय का? सकाळच्या वेळेला तर विचारायचं नाही, सकाळची तर चढूच देत नाही, सकाळच्या वेळेला काय डायरेक्ट बाहेर असं लटकत बस लटकत काय करायचं?
केव्हा संपायचं हे दुष्टचक्र? कधी संपता सांगा. अरे मला तेच मी म्हणतो. मी सुरू पकडली तर सुरू धडकी भरतोय सकाळची लोकल पकडायची म्हणजे. नाही पण सगळे लोक करतात प्रवास बरं का. पण प्रवास म्हणजे लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. तुम्ही सहमत आहात? वाढली पाहिजे. त्या गरबीची इस्त्री केलेले कपडे घेऊन शिरायचं. माणूस फार विस्कटलेला बाहेर येतो ना. बॉम्ब जबरदस्त गडबडून जाते आहे की नाही. काय करता? आम्हाला कुठं कामाला? शिकवानात लोकलचा प्रवास नाही काही नाही. राहिला कुठं? भांडूप आहे. लोकलचा प्रवास चुकलाच नाही. लोकलनेच जावं लागत असेल. सकाळी येताना गर्दी नसते आहे. जाताना गर्दी नाही. सुखी माणूस आहे. सुखी माणूस एकदम जोरदार. बरं काय सध्या इथं काय निवडणुकीचं वातावरण काय चाललं सध्या? काय प्रचार सुरू आहे प्रत्येक पक्षाचा. चांगला प्रचार सुरू आहे. तुम्ही तर भांडूपचे मतदार ना. पण इथे लोक काय चर्चा करतात? आता निकाल लागल्यावर समजेल. डॉक्टर श्रीकांत शिंदे की वैशाली दरेकर? श्रीकांत शिंदे. बरं तुमचं काय म्हणणं आहे? श्रीकांत शिंदे. डॉक्टर श्रीकांत शिंदे येणार. काका हे जबरदस्त हात मिलाव. काय म्हणता? काय नाव आपलं? भूपतभाई वाडेल. भूपतभाई वाडेल. केम छो? मजा ना साરું છે. धंधो पानी मजे चल रही है. मजे चल रही है. अब वोट तो करोगे? वोट तो करना ही पड़ेगा ना. वोट तो करना है. वोट अपना हक है ना. 400 पार करने का है. 400 पार करने का है. हो गया काम. कल्याण डोंबिवली में दिख रहा है. चकाचक रास्ते दिख रहे हैं. एकदम हो जाएगा. डोंबिवली का खड्डा रास्ते का सब वो बोलते थे अच्छा हो पहले. जाएगा. एकदम अच्छा सब हो गया. हो गया है सबका. गारंटी दे रहा है. गारंटी दिया है. मोदी ने गारंटी दिया. खासदार ने काम किया. खासदार काम कर रहा है. कौन चुन के आएगा ऐसा लगता? क्या मूड है? क्या मूड है यहाँ का? भाजपा पार्टी आएगी. भाजपा यानी डॉक्टर श्रीकांत शिंदे आएगा ऐसा? श्रीकांत शिंदे आएगा. मशाल वाला लोग नहीं आएगा? मसाला वाला नहीं आएगा. बिल्कुल नहीं आएगा. एकदम. काका आपलं मफतलाल भूपतभाई वाडेल. भूपतभाई वाडेल. मजामा. चला आणखी काही लोकांशी बोलू आपण. पुढे जाऊ. चालत स्टेशनच्या दिशेने जायला हवं मंडळी आहे की नाही. बोलणं फार महत्वाचं असतं. बोललं नाही तर कसं चालेल. ताई निघालात घरी जायचं आता? होय का? काय सध्या एकदम गरम वातावरण राव. सगळ्या परिस्थितीत प्रवास करत इथपर्यंत यायचं आहे की नाही. बरं आम्ही थोडा सहज असं गप्पा मारलो लोकांशी मजेशीर. किंवा चला निवडणुका लागलेल्या आहेत. काय होतंय काय नाही. काय झालं का डोंबिवलीत काम झालं? चाललंय की. होय का? म्हणजे बऱ्यापैकी चाललंय. बऱ्यापैकी चाललंय. केलंय काम. महापालिकेने काम केलं. आमदारांनी काम केलंय. नक्कीच. खासदारांनी काम केलंय. सगळ्यांनी. तर सध्या काय मूड इथला सध्या? डॉक्टर श्रीकांत शिंदे दुसरीकडे वैशाली दरेकर. कोणाची चर्चा? काय वाटतं तुम्हाला? चर्चा श्रीकांत शिंदेची. डॉक्टर श्रीकांत शिंदे. डॉक्टरांनी काम केलं. केलंय ना. खंडेमुक्त डोंबिवली. येस झालं. डॉक्टरांनी काम केलंय. पण कोणी येणार ते करणार. डोंबिवलीत येणारे आमची डोंबिवली म्हणून जर केलं तर होणार आहे. आमची डोंबिवली ही अस्मिता फार महत्वाची आहे. जय डोंबिवली. जय डोंबिवली. जय कल्याण डोंबिवली. काही शंकाच नाही. बोलतात जय श्रीराम पण म्हणतात लोक. वा. चालायचं? हो चलायचं. कुठे जायचं? सोनापाडा. रिक्षा मिळाली? नाही मिळाली. बर मतदान करताय? हो करतो. करणार ना? हो करणार. बरं काय सध्या चर्चा? काय मूड आहे सध्या इथे? आता काय बोलणार मूड? डॉक्टर श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर फार जोरदार चालली म्हणे लढत. चला ठीक आहे. जसं आहे तसं करणार. जे करतील ना ज्यांचा लाभ गरिबांना होईल ते आपण. कोणाचा लाभ गरिबाला झाला? ठरवू आता पाहू ना. होय ना. हो झालाय. पण ठरवाल तुम्ही असं? हो ठरवा. मूड काय पण सध्या? कोणाकडे कल आहे लोकांचा? आता पाहू ना सर. धनुष्यबाण की मशाल? सर आता तुम्ही आता अटकू नका. अटकू नका विचारू नका. धर्मसंकटात टाकणारे प्रश्न विचारू नका असं त्याचं म्हणणं आहे. धर्मसंकटात टाकणारे प्रश्न विचारले होय की नाही? सेना विरुद्ध सेना लढत आहे. हो बरोबर. फारच गडबड आहे सगळी. बरोबर. मराठी विरुद्ध मराठी. मग कसं काय करायचं? जो काम करेल तो येईल. कोणी काम केलं? आता या 1 वर्षात तरी श्रीकांत शिंदेने काम केलं. 1 वर्षात. 1 वर्षात केलं. हो. पहिले केलेलं नव्हतं. पहिले एवढं नाही केलं पण आता 1 वर्षात चांगलं केलं. येत आहेत मग भेटतायत सगळे. भेटताय. बरोबर. लोक बोलतात. लोकांनी बोललं पाहिजे. ताई नमस्कार. नमस्ते. बोला. माझ्या डोक्यावरती बघा ना. हो ऊन आहे भरपूर आहे. काय करू शकतो? आपल्याला पर्याय नाही. काम तर करायला लागेल. हो करावंच लागणार. मग इथं कोणी काम केलं या मतदारसंघात? आता निवडणूक आलेल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे वैशाली दरेकर. काय नाही केलेलं. कोणीच काही नाही केलेलं. भाजपनं तर वाट लावली. 400 रुपयाचं सिलेंडर 1100 रुपये नेऊन ठेवलं आणि आता निवडणूक जवळ आली म्हणून 200 रुपये कमी केले. बस बाकी काही नाही केलं. मुलांच्या फिया भरून आम्ही थकलोय आता. नवरा बायकोने मिळून 50,000 जरी कमवले ना तरी ते आजच्या डेटला कमी पडतात. हो. आणि पूर्वी आम्ही 2,500 रुपये कमवत होतो ना तेव्हा आम्ही सुखी होतो.
घरामध्ये किचनमध्ये जागा नव्हती मारत 2000 सामान एवढं येत होतं. आता काय केलंय? किती लागतात किराणा? आता डीमार्टला गेलं की 7000 रुपये लागतात नुसतं किराणा मालाला. काय करायचं मग आता? काय करायचं? आणि कट ऑफ वगैरे सगळं करून ठेवलंय. मुलांचे शिक्षण पण अवघड करून ठेवलेत. एंट्रन्स एक्झाम करून ठेवलेले आहेत. हा, काय सांगायचं सरकारला? काय सांगायचं? लोकांची वाट लावली. आता इथून पुढे तरी लोकांना जगून द्या. काहीतरी लोकांसाठी असं करा की जेणेकरून ते लोक म्हणतील की बाबा तुम्ही काहीतरी केलं, सरकारने काहीतरी केलं, फक्त तुमचेच घसे भरायचे चाललेत. एका गृहिणीचं मत आहे मंडळी, आणि या मतदारसंघात आल्यानंतर ते मत देत ते मोकळेपणाने आपल्याला व्यक्त करताना दिसतात. पाणी नाही येत ना. पाण्याची सोय समस्या आहे आमच्याकडे. पाण्याची समस्या महापालिकेने लक्ष दिलं पाहिजे. लक्ष देत नाही. हा, असं आहे. काकू नाही का? बरं चला, हरकत नाही. हा अख्खा कल्याण डोंबिवली स्टेशनचा रस्ता आहे मंडळी. प्रचंड प्रमाणात सकाळ दुपार संध्याकाळी इथे गर्दी बघायला मिळते. सध्या ऊन आहे त्याच्यामुळे थोडी शांतता आपल्याला पाहायला मिळते, पण हरकत नाही. लोकांशी आपण चालता बोलता बोलतोय, लोकही त्यांची मतं व्यक्त करतात. कल्याण डोंबिवलीतली लोक फार स्वच्छंदी आणि सांस्कृतिक स्वभावाची. हो ना काका? म्हटलं कल्याण डोंबिवलीतली लोक ही सांस्कृतिक स्वभावाची आहेतच. म्हणून मतदान करताना सुद्धा ते विचार करतात. होय की नाही? पूर्ण विचार करूनच आम्ही वोटिंग करतो. असं नाही. पूर्ण वोटिंग करून कामं झाली काका? होय. मग आता काय सध्या लढत इथली? कोण उभं आहे? काय आपलं श्रीकांत शिंदे आहेत. आम्ही बाकीचा विचार करतच नाही. दुसरं काय नाही. मग धनुष्य विरुद्ध मशाल. धनुष्य चालणार की मशाल पेटणार? धनुष्य चालणार. धनुष्य चालणार असं ते म्हणतायत. वा 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 वा. या ताई, या पुढे या. एक ताई आवर्जून आपल्याशी बोलायला तयार आहेत. वा वा वा. या ताई, काय म्हणता? काय नाव आपलं? मी वर्षा लोखंडे. वर्षा ताई, काय चाललंय सध्या? खूप छान चालू आहे. खासदार श्रीकांत शिंदेंनी कल्याण महानगरपालिका सगळी कामं, रस्त्याची कामं सगळे व्यवस्थित होत आहेत. आणि आता आमची अशीच इच्छा आहे, परत आता तिसऱ्यांदा चांगल्या मतांनी, भरपूर मतांनी धनुष्यबाणच यावा, ही आमची इच्छा आहे. कारण आमच्या श्रीकांत साहेबांची एवढी कामं छान आहेत की बघण्यासारखी. म्हणजे सगळीच हॉस्पिटल, रोड, कुठलेही काम. आता तुम्ही डोंबिवलीमध्ये, डोंबिवली ईस्टला, सॉरी वेस्टला. हा, वर्षा लोखंडे. आणि आमचे श्रीकांत साहेब कधीही आमच्या महिलांच्या कुठल्याही समस्या असल्या, म्हणजे असे काय म्हणायचं, ईस्ट या वेस्ट, कोण हे बेस्ट? श्रीकांत शिंदे साहेब, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब बेस्ट. आणि धनुष्यबाणावरतीच सगळ्यांनी मतदान करायचं आहे. ताईने अपील केलं, आवाहन केलं सगळ्यांना. काही करतायत. सगळ्यांना अपील, आवाहन. असे हे स्वच्छंदी मतदार जे बोलतात आणि व्यक्त होतात. काय म्हणता? काय चाललंय सध्या? सध्या आपल्या इलेक्शनचं चाललेलं आहे. बघा, मी आपलं विचारायला तुम्ही उत्तर देऊन टाकलं. तोच चाललाय, तर काय करणार? ड्युटी लागली म्हणजे आपल्याला काम करायचंय, तर तोच करणार ना. ड्युटीवर आहेत का ताई? हो ताई, ड्युटीवर आहेत. वा वा वा. चालू आहे काय? नाही, हरकत नाही. काय सांगा मग, काय चाललंय? बघा, मी ना इथला सगळा मूड जाणून घेत होतो एकूणच. बरं, आता ना आपण काय करूयात की रहिवाशी म्हणून बोलूया. इथंच राहता ना? मतदार आहात तुम्ही इथले, बरोबर ना? बरं, आता काय घेतलं? ज्यूस वगैरे काय घेतलं? ओरिओ मिल्कशेक घेतलं. तुम्हाला पण हवं होतं घ्या. नाही, आम्ही नंतर. तुम्ही एवढ्या उन्हामध्ये फिरत आहात म्हणजे घ्यायला पाहिजे ना. ताईंचा आग्रह आपण जरूर घेऊ त्यांच्याकडनं. येस. पण ताई, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. बरं, सध्या काय मूड आहे इथला? देखा, काय मूड आहे? विकासाचा मूड चाललेला आहे. विकास होत आहे. आणि काय होतं की जेव्हा इलेक्शन येतं ना तेव्हा हे जोरात चालतं. बरं, ते दिसतं सगळ्यांना. पण आहे हळूहळू तो काम प्रोसेस आहे, हे मला असं वाटत आहे. माझं मत आहे. व्हायला पाहिजे. होत आहे आणि पुढे होणार पण. पण त्यामध्ये आपला सहकार पाहिजे ना. पाहिजे. असं आहे तसं हे काय सांगून होणार नाही. आणि लगेच हे एवढं होणार नाही. हळूहळू होत आहे. मनुष्य चालतोय की मशाल पेटते? काय नाही, मी हे कोणाचं मत सांगणार नाही. आपण लागले आहे, पण होत आहे, दिसत पण आहे. आता कोण करते, काय आहे, कसं आहे, ते आपलं मत. कुठे निघालात कुटुंबाचं? मी नाशिक चाललोय. नाशिक. कुठले? नाशिकचे का? नाशिक. वा वा वा. नाशिकला कार्यक्रम वगैरे केला नाशिकमध्ये छान. तिकडे बघ. काय सध्या मूड काय सध्या नाशिकमध्ये काय सांगू नाही शकत. आम्ही राहायला डोंबिवलीला आहे. उद्या सण आहे ना, अक्षय तृतीयेचा. अक्षय तृतीयेचा सण आहे. सणाला शुभेच्छा बरं का ताई. मस्तपैकी आंब्याचा रस, नैवेद्य, वाढवडलांना नैवेद्य. त्याच्यासाठी चाललंय. बरं, काय मतदार इथले ना? हो. कोण सध्या कोणाची चर्चा इथे? धनुष्यबाण की मशाल? धनुष्यबाण की मशाल? शिवसेनेचीच आहे, श्रीकांत शिंदे. डॉक्टर श्रीकांत शिंदे असं म्हणतात. वा वा, गोडमाळ आहे तुमचं. छानपैकी प्रवास उद्या. शुभेच्छा तुम्हाला. आणखीन थोडं पाठीमागे जाऊ, काही लोकांशी बोलू आपण. आहेत आपल्या बरोबर काही लोक.
बरं मला सांगा, इथले मतदार आहात ना? येस बरं, काय सध्या मूड आहे मतदारसंघाचा? सर, दिवस येतील जातील, जसं आहे तसंच आम्हाला इथेच येऊन खायचं आहे. बरं बरं, सो काही चेंज होईल असं मला नाही वाटत. नाही का? बदल झालेला नाही असं तुमचं मत? अजिबात नाही. होय ना? पण लोक करतायत का मग? करतात, दाखवायला म्हणून करतात. होय का? तर काही झालं नाही काही? बघूया आता काय होतं. बघूया काय होतं. अंदाज काय तुमचा? पण यावेळेस सिरियसली होईल मतदान. यावेळेस सिरियसली होईल मतदान असं त्यांचं म्हणणं आहे. तर हा दादा, तात्या, हा 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 तात्या, हक्काचं आहे ते वाजवा. तुम्ही मतदान करा, तुमचा हक्काचं आहे. 20 तारखेला सगळ्या श्रीकांत शिंदे एक पुढे राहिले ते आमचे आमदार रवींद्र चव्हाण, त्यांना हक्काचा वाजवा. बीजेपी पुढे राहावा, देश पुढे जाईल. त्या हक्का तुमचा मुद्दा आहे. ते तुम्ही घरी बसू नका. तुम्ही सुट्टी दिलेले आहे ते त्या दिवशी तुम्ही मतदान करा. आमचा श्रीकांत शिंदे एक रवींद्र चव्हाण आमदार, त्यांना पुढे घ्या, पुढे आणा. ते पुढे पुढे बस बस बस. नेते बोललेले आहेत, नेत्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मंडळी, हे आहेत कल्याण डोंबिवलीकर, जे भरभरून आपलं म्हणणं या ठिकाणी मांडतात, बोलतात आणि या ठिकाणी काय नेमका मूड आहे याविषयी देखील चर्चा करतात. जाता जाता फक्त एक आपण शेवटचं घेऊन टाकूयात. नमस्कार ताई, काय सध्या इलेक्शनचा मूड आहे? काय चाललं? बघू आता काय झालं करतो. धनुष्यबाण की मशाल, काय नेमकं? ते ना ते आपला हे आपला हक्क आहे ते. आपला हक्क. चर्चा काय करतात लोक? चर्चा काय करतात? चर्चा आता चालू आहे. होय ना? चर्चा तर होते बा. चर्चा तर होणार चर्चा, त्यात तयार होईल मंडळी मूड. तर मंडळी, हा आहे कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघातला एकूण संवाद. हा संवाद करताना लोक त्यांच्या समस्या देखील सांगतात, आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी देखील वाटून घेतात आणि शिवाय आवर्जून हे देखील अपील करताना दिसतात की मतदान करा. मतदान करण्यातनंच खरं तर एकतर बदल दिसू शकतो किंवा ज्यांनी काम केलेलं आहे तो पुन्हा एकदा निवडून येऊ शकतो, किंवा जर नसेल केलं तर तो कौल जो आहे तो स्पष्ट होईल. यानंतर जातो मी माझ्या शोच्या चौकटीत आणि थेट मी जाणून घेणार आहे सत्ताधारी आणि विरोधक यांचा मूड. विकासाचे दावे केले जातील, ते दावे खोडून काढले जातील, घमासान होईल आणि कळेल त्यातलं कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघाचा मूड महाराष्ट्राचा. तर मंडळी, कल्याण डोंबिवलीतल्या बाजारपेठेत सर्वसामान्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांचा एकूणच मूड जाणून घेतल्यानंतर मी आता आहे माझ्या शोच्या चौकटीत. मूड महाराष्ट्राचा आपण जाणून घेतोय थेट डोंबिवली जिमखान्याच्या या ग्राउंडवरती आणि माझ्याबरोबर आहेत अर्थातच महायुतीचे कार्यकर्ते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते. इथं दोन प्रमुख व्यक्तींमध्येच लढत आहे, दुरंगी लढत आहे ही मंडळी. आणि पुन्हा एकदा यामध्ये आहेत विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि दुसरीकडनं महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत वैशाली दरेकर. त्यामुळे यामध्ये नेमकं काय घडतंय, कोण जिंकून येते, कोण आपला मूड आपल्या बाजूने करून घेतंय, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. चला, अर्थात या शोला सुरुवात करण्यापूर्वी माझा पहिला प्रश्न जो असेल तो मी इथे विचारतोय आणि तो प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदेंना इथल्या मतदारांनी का संधी द्यावी? 40 सेकंद. तुम्ही बघत असाल, आमचं काम बोलतं या थीमवरच आमची ही निवडणूक आम्ही लढवतोय. गेली 10 वर्षात जो काही बदल या शहरांमध्ये झाले, कल्याण लोकसभा क्षेत्रात झालं, मग तो रस्ते असो, ब्रिजेस असो, मेट्रो असो, जो विकास नागरिकांना मतदारांना हवा होता तो विकास सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असो, आमचं राज्य सरकारमधलं एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असो आणि केंद्रातलं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार असो, या तिघांच्या माध्यमातून आज कल्याण लोकसभा क्षेत्रात जो विकास हवा होता तो विकास झालेला आहे. त्यामुळे जो आमचा सुशिक्षित सुसंस्कृत ही सगळी शहरं ही सुसंस्कृतांची नगरी आहे आणि आमचा उमेदवार सुद्धा हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित आहे. त्यामुळे असा उमेदवार आम्हाला हवा आहे. कल्याण डोंबिवली मतदारसंघाला तसं बघायला गेलं मंडळी तर सांस्कृतिक नगरी म्हणून देखील ओळखलं जातं. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र इथे उभे आहेत म्हणून सगळ्यांचं याकडे आवर्जून लक्ष आहे. त्यामुळे आता मी यांना विचारतो की या सगळ्या रिंगणामध्ये वैशाली दरेकर आपल्या वतीने इथे उभ्या आहेत, बरोबर का? इथल्या मतदारांनी तुमच्या उमेदवाराला निवडून द्यावं? 40 सेकंद. एक बघा की सगळ्यात पहिलं आता सांगितलं गेलं, आमचं काम बोलतं, आमचा विकास बोलतो, बरोबर. त्याचबरोबर 10 वर्षाची कारकीर्द बोलते. मी जाहीरपणे सगळ्यांना सांगतोय, जाहीरपणे की आपण सगळे घरी बसूया. 10 वर्ष केलेलं काम, विकास आणि जे बोलते जे होर्डिंग आहेत ना, दोन्ही उमेदवारांना आपण सांगूया तुम्ही घरी बसा, आपणही सगळे घरी बसूया, मतदार काय करताय ते बघूया. एवढंच तो तर सांगतो आणि पुढची सुरुवात करतो. याकरता निवडून द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे.
मंडळी, कल्याण डोंबिवली मतदारसंघ हा शिवसेनेचा हक्काचा मतदारसंघ, पण शिवसेनेची 2 शकलं झाल्यानंतर इथली समीकरणं मोठ्या प्रमाणात बदललेली. चला चला ताई घेऊयात. ताई, उत्तर चुकीचं आलेलं आहे. उमेदवाराचं काम होतं तर हे उमेदवाराचं काम नाहीये. उमेदवारांनी काही काम त्याच्या याच्यात केलेलं नाही. त्याच्यामुळे त्याला दिलेली उमेदवार चुकीची आहे. ठीक आहे. या कडकडीत उन्हात सगळ्यांनाच घाम फुटलाय. बघूया काम झालं असेल तर ते दृश्यात्मक स्वरूपात आहे, ते दिसेल. चला पुढला प्रश्न घेतो मी. पुढला प्रश्न घेतो. पुढला प्रश्न आवड मी तुमच्याकडे येतो मी संधी देतो. विद्यमान खासदार 10 वर्ष होते, ही त्यांची 3री टर्म आहे, बरोबर. गेल्या टर्म मध्ये त्यांनी जी आश्वासनं दिली त्या दिलेल्या आश्वासनांपैकी त्यांनी पूर्ण केलेली 5 कामं सांगा. चला ऐका तुम्ही, यावरती तुम्ही काउंटर करायचं. बोला. गेल्या वर्षीचा वचननामा बघितला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा, 99% कामं पूर्ण झालेली आहेत. तुम्हाला सांगण्यासारखी भरपूर, म्हणजे आम्ही उभे राहिलो तर तुम्हाला तुमचा पूर्ण कार्यक्रमाचा म्हणजे वेळ निघून जाईल. आज काम करायचं. कल्याण शिल्ड रोड हा 6 पदरीकरण झाला. मानकोली ब्रिज सुरू झाला. तुमचा अंबरनाथ संपूर्ण 100% क्या बात अंबरनाथ बोललं जातं. अंबरनाथचे रस्ते 100% कॉन्क्रिटीकरणाचे झाले. त्याचप्रमाणे पत्री पूल हा आमचा म्हणजे मेन लाईन होती, कल्याण पूर्व पश्चिम आणि संपूर्ण शहरांना जोडणारी. पत्री पूलचं काम निव्वळ आणि निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे झालं. विस्थापितांचा जो प्रश्न होता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका जेव्हा शहर विकासासाठी विस्थापित म्हणजे घरं जी जात होती, बाधित होती ती, त्यांच्यासाठी विस्थापितांचा 25 वर्षापासून रखडलेला प्रश्न होता, हा सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांमुळे पूर्ण झाला. रेल्वेची सर्वात मोठी समस्या होती 5वी आणि 6वी लाईन, निव्वळ आणि निव्वळ खासदार साहेब रेल्वे ट्रॅकवर उतरले, त्याच्यामुळे हा पूर्ण झालेला आहे. अजून किती कामं अजून सांगू कामं? ठीक आहे. हर्षवर्धन पलांडे, कामं तुम्ही ऐकली. तुम्ही सहमत आहात खासदारांनी ही कामं केली आहेत? सर्वप्रथम आपण कार्यक्रमाला महाराष्ट्राचा मूड काय, तर महाराष्ट्राचा मूड ही सत्तांतर म्हणजे तडीपार, भाजप तडीपार, हा महाराष्ट्राच्या लोकांचा मूड झालेला आहे. पहिली गोष्ट. माझा प्रश्न आहे खासदारांनी केली ना कामाचा प्रश्न विशालजी, कामं आहे ना, कोणताही लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर त्याचं कर्तव्यच आहे. ती कर्तव्य त्यांनी पार पाडायला लागतात. मग ती विकास कामं असो की लोकांच्या निगडीत कोणते जीवनावश्यक प्रश्न असो. परंतु सध्याची एकंदरीत राजकीय परिस्थिती बघता, एकंदरीत दिल्लीत आणि राज्यातल्या सत्ता बघता लोकांचा मूड हा बदललेला आहे. लोकांचा मूड हा महाराष्ट्र विकास आघाडीकडे आहे. माझा प्रश्न असा आहे की विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींनी जो दावा केला की त्यांनी ही कामं केलेली आहेत, ती कामं झाली आहेत का? बघा, मी पहिलं सर्वप्रथम तुम्हाला हेच सांगितलं, लोकप्रतिनिधी हा कोणताही लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर विकासाच्या दृष्टिकोनातून त्याला काम करावं लागतं. कामं केली असतील ती राज्याच्या MMRDच्या फंडातून केलेली आहेत. केंद्रातून ऐकून घ्या, राज्याच्या MMRDच्या महाराष्ट्र राज्याच्या फंडातून केले. केंद्र सरकार म्हणून डॉक्टर असलेले श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेमध्ये सर्वसामान्य लोकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून असं सुसज्ज असं हा प्रश्न घेऊ. खासदारांनी केलेली कामाबद्दल साहेब बोलले, ठीक आहे. पण आज या महिला भगिनी आहेत, एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आज डोंबिवली स्टेशनला जाताना किती ट्रॅफिक होते, ते होणं गरजेचं आहे की नाही रिक्षामध्ये. बरं, दुसरं, आज रेल्वे प्रवासाचं किंवा 6 काय 8 ट्रॅक टाकले म्हणतायत, पण त्या ठिकाणी आजची जी प्रवाशांची जी सोय आहे, प्रवास महिला भगिनींचा जो प्रवास आहे, आज ट्रेनमध्ये चढताना मुसीबत होते. रोज एक आज ठाकुर्लीला पडला, उद्या डोंबिवलीला पडला, परवा मुंब्र्याला पडला. ही सुविधा झाली पाहिजे आणि ती फार महत्वाची आहे. ठीक आहे. नेते ऐका नेते, माझा पहिला प्रश्न मी घेतोय. हा प्रश्न मी इथला कल्याण डोंबिवलीकरचा नागरिक म्हणून घेतो, पत्रकार म्हणून माझी ही झालर बाजूला ठेवतो. मला सांगा, आजही कल्याण डोंबिवली स्टेशनवरची गर्दी कमी झाली आहे का? लोकलच्या येण्या जाण्याची फ्रिक्वेन्सी वाढली आहे का? हा गर्दीचा प्रश्न सुटलाय का? खासदारांनी यासाठी काय केलं? हे शहरं जी आहेत ना, ही वाढणारी शहर आहे, डेव्हलपमेंट सिटी आहे. लोक इथे काय येत आहेत, तिथे सुविधा आहेत म्हणून येतात. आणि इकडचा 100% वर्ग जो आहे हा चाकरमानी आहे.
एकमेव खासदार असा आहे की स्वतःच्या कामांचं प्रेझेंटेशन देतो. आज 5वी आणि 6वी लाईन झाली, त्याच्यानंतर 37 फेऱ्या वाढल्या आणि निव्वळ मेट्रो जी कल्याण तळोजा हा जो वाढीव प्रकल्प आहे आणि ठाणे भिवंडी आणि कल्याण हा निव्वळ खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मोदी सरकार म्हणून झालेला प्रश्न आहे. हा रेल्वेचा प्रश्न फक्त डोंबिवली आणि या शहरांसाठी आहे का? मिनी भारत बोलतो, कल्याण लोकसभा हे मिनी भारत आहे. जे भारतात जाती व्यवस्था आहे ती इथे आहे आणि सर्वात जास्त स्टेशन असलेला लोकसभा मतदारसंघ. माझा प्रश्न आहे, खासदारांनी कधी सकाळी 8:30 वाजता कल्याणवरनं लोकल धरली? खासदारांनीच फक्त ट्रॅकवर उतरलेले. तुम्हाला मी किती प्रवास केला का? लोकल प्रवास करतात ना, का नाही प्रवास करतात? आमचे लोकप्रतिनिधी रामभाऊ कापसे पासून जगन्नाथराव पाटील किंवा श्रीकांत शिंदे, नामदार रवींद्र चव्हाण हे रेल्वेने प्रवास करतात. यांनी महाराष्ट्राची जनतेची गद्दारी केली उद्धव ठाकरेंनी आणि डोंबिवलीच्या पण केली. 471 कोटी जे मंजूर केले होते MMRD मधून कॉन्क्रीटचे रोड ते रद्द केले. पुन्हा रेल्वेचा मुद्दा, आमचे रेल्वेसाठी 54,000 कोटीचं बजेट हे रेल्वेच्या मुंबई रेल्वेसाठी मोदी सरकारने मंजूर केले म्हणून त्याच्यामधून सरक तेजीने आरोबी रेल्वे फाटक 15 डब्याची रेल्वे 15 डब्याचे लोकल. ताई आता ऐका, महिला प्रवासी म्हणून बोला. महिला प्रवासी, आता मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी नाही, पण माझी 19 वर्षाची मुलगी रोज ट्रेनने प्रवास करते आणि आज माननीय खासदार साहेबांनी आपल्याकडे 5वी 6वी लाईन करून 36 लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या आणि आपल्याकडे AC लोकल ट्रेन्स आणल्या. पूर्वी या लोकांनी AC लोकलला विरोध केला, पण मागच्या महिन्यातली बातमी आहे 10 लाख प्रवासी AC लोकलने ट्रॅव्हल करणारे वाढलेले आहेत. नेते पटतो तुम्हाला? एक बघा, ते सांगतायत ना, ओरडून घ्या, पुरा घ्या. एकदा जेव्हा थकाल ना तेव्हा सांगा, मग सांगतो काय ते उत्तर. तेव्हा फक्त ओरडण्याचीच कामं करा, अन्य काही तुम्ही करू शकत नाही. 3 प्रश्नाची उत्तर द्या. 3 प्रश्नाची. रेल्वेचा मुद्दा यांनी जे म्हटलं, रेल्वे 5वा मार्ग 6वा मार्ग हे जमान्यापासून जेव्हा प्रकाश परांजपे खासदार होते ना तिथपासून केलं. कोणी पाया जेव्हा रवतो ना तेव्हा ते झाड तयार होतं. आयतं फुकटचे ते प्रकाश परांजपेने केलेली मेहनत आहे. 5वा 6वा ते कोणी केलं? 5वा 6वा रूट कोणी सुरू केला? प्रकाश. एक बघा, हे जे मोठे प्रोजेक्ट आहेत कुठले रूट 1 दिवसात होत नाही. जेव्हा हात झाड लावो तेव्हा पुढचा नातू फळं खातो. यांनी काही केलं नाही. त्यावेळेच्या सरकारने त्यावेळी रोवलेली त्यावेळी केलेले ते सगळे प्रोजेक्ट आहेत. यांनी आता काही केलेलं नाही आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची जबाबदारी आहे. मोठागाव मानकुली ब्रिज हा माझा रेल्वेचा प्रश्न आहे. ऐका नेते तुम्ही आता एवढं यांच्यावरती आगपाखड करताय. अहो 8 महिन्यापूर्वी तुम्हीच डॉक्टरांचा प्रचार केला नाही का? तुम्ही होतात ना डॉक्टरांबरोबर, म्हणजे डॉक्टरांची बघा, आम्ही 2 वर्षापूर्वी प्रचार केला आणि आम्ही त्यांना निवडून आणलं, हे आजही मान्य करतो. परंतु आजची परिस्थिती ही वेगळी आहे. बघा, इन्फ्रास्ट्रक्चर वाढल्यानंतर, लोकसंख्या वाढल्यानंतर डेव्हलपमेंट ही होत असते, काळानुरूप होणार आहे. ती कुणी केली म्हणून पाठ टोकून घेण्याची काही गरज नाही. प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे करत आणि केलं म्हणजे काही मेहरबानी केलं नाही. लोकांच्या प्रशातून हे सर्व कामं होत असतात. रेल्वेचा मुद्दा, रेल्वेबद्दल मला बोलायचं आहे. 5व्या आणि 6व्या लाईनचा मुद्दा यांनी काढलाय. मला सांगा, 5वी आणि 6वी लाईन पूर्ण झाली, मी मान्य करतो, पण त्या 5व्या आणि 6व्या मेन लाईन वरनं मेल एक्सप्रेस किती जातात? 90% मेल एक्सप्रेस आजही 3 आणि 4 वरनच जातात. वंदे भारत बद्दल बोलायचं, अभ्यास मला नका शिकवू, तुम्ही मला नका शिकवू. उतरा माझ्या बरोबर, ट्रॅक मध्ये उतरा माझ्या बरोबर. त्यांचा प्रश्न राहतोय. ताई मला सांगा, खासदारांनी AC लोकल सुरू केल्या, खासदारांनी सरक तेजीने लावले, खासदारांनी लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवली, सगळं मान्य.
पण अपघात कमी झाले का हो झाले, भरपूर प्रमाणात अपघात कमी झाले. पहिले किती अपघात होते ते बघा आणि आता किती अपघाताचे प्रमाण कमी झाले ते बघा. खूप कमी एसी ट्रेन चालू झाली, महिलांच्यासाठी सुविधा केल्या, 5वी 6वी लाईन सुरू केली, रेल्वेमध्ये खूप मोठे बदल सुरू केलेत. आणि तुम्ही पहिल्याची गर्दी बघा आणि आताची गर्दी बघा. आता खूप आणि आता खासदार साहेबांनी स्वतः ट्रेन मधून प्रवास केलेला आहे. स्वतः बघतात, आमच्या पदाधिकारी स्वतः प्रवास करतात, स्वतः अपडेट घेतात आणि मोठ्या स्क्रीन मध्ये केलेल्या कामाची मोठ्या स्क्रीन म्हणजे प्रेझेंटेशन अभिमानाने खासदार साहेबांनी प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि ते सोडवलेले आहेत 100%. मला सांगा नेते, काय याच लोकलच्या विषयाला घेऊन साहेबांनी एक वेळी लावले ते व्हिडिओ असं म्हटलं होतं, हो की नाही? कल्याण डोंबिवली उपनगरातल्या गर्दीवरनं त्यांनी भाष्य केलं होतं. आजही हा प्रश्न सुटलेला नाही. गर्दी कमी झाली आहे का? अपघात कमी झालेत का? लोकांना सोयीस्करपणे शांतपणे लोकलमध्ये बसता येतं का? एक गोष्ट लक्षात घ्या, हा एका दिवसाचा किंवा 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा प्रश्न, गेल्या 10 वर्ष हा 10 वर्षाचा प्रश्न नसतो. जसं माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की कल्याण डोंबिवली ही जी डोंबिवली शहरं आहेत, या शहरामध्ये मोठ्या संख्येने लोकसंख्या आहे, अजूनही लोक येत आहेत, अनेक मोठी गृहसंकुलं इथे उभी राहत आहेत. आता काय विचार करायला पाहिजे, एकट्या रेल्वेवर जर लोड दिला तर या घटना अशाच घडणार आहेत. आता काही लोक बोलली काल का परवा 3 ऍक्सिडेंट झाले. ऍक्सिडेंट होणं ही चुकीची आणि दुर्दैवाचीच गोष्ट आहे, परंतु हे काल का परवाच झाले का, यांच्याच टर्म मध्ये झाले का, त्यांच्या टर्म मध्ये होत नव्हते का, हा विचार करायची गोष्ट नाहीये. आता सोल्युशनच्या मागे लागायचंय. नरेंद्र मोदी साहेबांना पूर्ण बहुमतांनी एकदा सत्ता दिल्यावर ही 3री टर्म जेव्हा होईल त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्या, मध्ये बोलू नका, तुम्हाला संधी मिळणार आहे, मध्ये बोलू नका. आता आपल्याला पॅरलल म्हणजे आता समांतर रस्ता जो आहे, जो डोंबिवलीवरून ठाण्याला जाणार, हा समांतर रस्ता, त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर शिळवाड्याला MMRDAच्या माध्यमातून मेट्रोचं काम चालू आहे. हे 2-3 प्रकल्प जेव्हा कार्यान्वित होतील त्यावेळेला रेल्वेवरचा ताण कमी होईल आणि मग या दुर्दैवी घटना ज्या आहेत या आपल्याला टाळता येतील. नेते, उमेदवाराचा प्रचार करणं जड जात आहे का तुम्हाला? अजिबात नाही, अजिबात नाही. एक दिला नाही. तुम्हाला जर आठवत असेल, मनसे आता आपण किती वर्षापूर्वी भेटलो होतो? आपण 2.5 वर्षापूर्वी भेटलो होतो. तेव्हा आम्ही काय म्हणालो होतो? मनसे विरोधात होती तेव्हा काय म्हणालो होतो? रस्त्यावरचे खड्डे, तुम्हाला या डोंबिवलीत यायला खड्ड्यांचा त्रास होतो, बरोबर आहे बोललो होतो. आता इकडचे भाजपाचे कॅबिनेट मंत्री जवळपास 400 ते 500 कोटी आणि खासदार यांनी जे कॉन्क्रीट, हा बाजूचा रोड घ्या, हा बाजूचा रोड घ्या, हे जे कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, आता आम्ही महायुतीत आहोत. पूर्ण ऐकून घ्या. रस्त्याच्या मुद्द्याला घेऊन मी येतो तुमच्याकडे. येतो मी रेल्वेचा मी विचारणार आहे. रेल्वेचं समाधानकारक उत्तर देऊन टाका. मुळात विषय असा आहे की बघा, अपघात होणं ही दुर्दैवी गोष्ट नक्कीच आहे, पण अपघात कमी झाले नाही का? तर ते कमी झाले. कशामुळे कमी झाले? तर रेल्वेचे जे क्रॉसिंग होते, म्हणजे दिव्याचा असेल, ठाकुर्लीचा असेल, इथे आरोपी झाल्यानंतर तिथलं जेव्हा क्रॉसिंग बंद झालं, क्रॉसिंगमध्ये जास्ती ऍक्सिडेंट होत होते, ते आज 5 क्रॉसिंग ह्या पूर्ण लोकसभा मतदारसंघातले बंद झाल्यामुळे अपघातांचं प्रमाण नक्की कमी झालं. गर्दी कमी झाली का रेल्वेतली? तर ती 100% कमी झाली नाही, हे आम्ही मान्य करतो. पण ती का कमी झाली नाही? तर जसं राजेश कदम म्हणाले की तर लोकसंख्या या शहरांची वाढती आहे. आज जी शहरं ह्या MIDCच्या पुढे काही नव्हतं, आज MIDC ह्या शहराचा मध्यवर्ती भाग झालाय, ज्याच्या पुढे पूर्वीच्या डोंबिवली एवढी डोंबिवली पुढे झालेली आहे. त्यामुळे जेवढी लोकसंख्या वाढणार तेवढे प्रवासी वाढणार, प्रवासी वाढले की गर्दी वाढणार. याच्यामध्ये सुविधा कशा निर्माण होतील? तर त्या सुविधा आहे 5व्या-6व्या लाईनमुळे तिथे जो ट्रॅफिकिंग व्हायचं, रेल्वे ट्रॅफिकिंग, ते रेल्वे ट्रॅफिकिंग कमी झालं, लोकलच्या फेऱ्या वाढल्या, लोकांची गर्दी कमी होण्यासाठी अजून लोकलच्या फेऱ्या, आणि त्याच्यावरचं सोल्युशन आहे, गर्दी कमी करण्याचं सोल्युशन आहे लोकांना पर्यायी ट्रॅव्हलच्या उपकरणं उपलब्ध करून देणं. याच्यावरती खुद्द खासदारांनीच असं भाष्य केलं होतं की रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी, म्हणजे माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी एक उपाय सुचवला होता की ऑफिसच्या वेळा ज्या त्या बदला, म्हणजे गर्दी जी ती मॅनेज होईल. याबद्दल का प्रयत्न झाले नाहीत खासदारांच्या वतीने? आता सुद्धा रेल्वेने सर्व ज्या शासकीय हे कार्यालय आहेत किंवा खाजगी कार्यालय आहेत त्यांना त्यांच्या वेळा बदलण्यासाठी सुचवलेलं आहे, परंतु प्रत्येक गोष्ट ही शक्य नसते. त्याच्यावर प्लॅनिंग चालू आहे. रेल्वेवाल्यांनी विनंती केली आहे की ह्या गर्दीच्या वेळेला वेळा बदलाव्या, परंतु
ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात हे छोट्या गोष्टी नाहीत ना. जेव्हा आपण कोविडच्या वेळेला आम्ही सांगितलं होतं की एसटी सेवा किंवा बस सेवा जी मुंबईला घेऊन जातात आमचे कर्मचारी या आमच्याकडे पाठवू नका, तेव्हा सुद्धा मोठा बवाल झाला होता, तुम्हाला आठवत असेल. कारण सर्व कर्मचारी वर्ग होता तो आमच्या कल्याण डोंबिवलीमधून जात होता. आरोग्य सेवक जे होते ते कल्याण डोंबिवलीचे होते. तुमचं काय म्हणणं, रेल्वेचा प्रश्न सुटलाय, सुटतोय? 100% सुटलेला नाही, परंतु मी काय सांगतोय कसं आहे, गेले अनेक खूप वेळ झाला मी बघतोय त्यांचं. महाराष्ट्राचा मूड हा कार्यक्रम आहे आपला. मुळात महाराष्ट्राच्या मूडमध्ये या कल्याण लोकसभेमध्ये त्यांना विचारा, त्यांचा एक तरी लोकप्रतिनिधी आता शिल्लक आहे का? ऐका माझं. ठीक ऐका. पलांडे, आता फायनल मला पुढल्या मुद्द्याला जायचंय. हा, पुढल्या मुद्द्याला जायचंय. सांगा, रस्ता रेल्वेचा प्रश्न सुटला? हो, रेल्वेचा प्रश्न सुटला नाही आणि सुटणार पण नाही. सध्या रेल्वेपेक्षा सर्वसामान्य लोकांना काय पाहिजे, सर्वसामान्य लोकांची भावना काय. सर्वसामान्य माणूस जगला तर रेल्वेने प्रवास करणार आहे, परंतु सर्वसामान्य लोकांना नोकऱ्या नाही, बेरोजगारी वाढलेल्या आहेत, महाराष्ट्राचे उद्योग परराज्यात गेलेले आहेत, लोकांना चांगलं शिक्षण मिळत नाही, लोकांना चांगलं पाणी मिळत नाही, आरोग्याचा प्रश्न आहे. हे मूळ प्रश्न बाजूला ठेवून नको त्या रेल्वेने प्रवास कधी करतील? ठीक आहे. बघा, मी आता विचारतो ऐका ताई, आज तुम्ही यांच्या बरोबर आहात, बरोबर? हा, रेल्वेचा प्रश्न. शरद पवारांचे खंदे समर्थक आहोत. मला हे बोलायचंय, रेल्वेविषयी जे मांडलेलं आहे तर रेल्वे प्लॅटफॉर्मवरती महिलांसाठी स्वच्छ शौचालय नाही आहेत किती वर्षापासून. आणि हे जे एसीचं बोलत आहेत, एसी मध्ये जाणारी लोक जे आहेत, कोट्याधीश जाणारी लोक आहेत, सर्वसाधारण लोक 80% आहेत, त्या लोकांना एसी परवडत नाही आणि लोकल वाढवल्या नाही आहेत. रोजचीच गर्दी आहे, रोजची कोणत्याही टायमाला जा तुम्ही, पूर्ण गर्दी असते, बसायला जागा कुणालाही मिळत नाही. मी सगळ्या नागरिकांना आणि माझ्या जे समोर उभे आहेत त्यांना सांगू इच्छिते की रेल्वेच्या DRM ऑफिस बरोबर माझं जेव्हा भेटीला गेलेले तेव्हा तिथे जे रेल्वेचं टाइम टेबल बनवतात त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात माझं बोलणं झालं. त्यांचा व्हिडिओही आम्ही व्हायरल केलेला. त्यांनी स्वतः कबुली केली आहे की त्यांनी कोविड काळानंतर ज्या रेल्वे बंद केलेल्या आहेत त्या आज ताब्यात नाही केल्या. त्यांनी 60 AC लोकल केल्या, पण भुसावळ लोकल वगैरे सगळ्या बंद आहेत. राहिला गोष्ट 15 डब्यासाठी प्लॅटफॉर्म वाढवण्यात आले, पण लोकल वाढवण्यात आलेली नाहीये. त्यावेळेस मी स्वतः त्या ऑफिसरना म्हणलेले की महिलांसाठी तरी लोकल वाढवा. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं लेडीज लोकल एकच राहणार आहे, जी सकाळची आणि संध्याकाळची. हा, तर या विषयाला अजूनही गती मिळालेली नाहीये. तर हे साफ खोटं आहे की रेल्वेचा प्रश्न सॉल्व्ह झालेला नाही. तर 23 तारखेपासून 23 एप्रिल पासून ते 1 मे पर्यंत 5 लोकांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला नसता. ठीक आहे. ताई साहेब, आम्हाला सांगा, कोकण रेल्वे दिवा स्टॉप मिळावा हा कोकणवासियांची किती वर्षाची मागणी आहे? आतापर्यंत तरी थांबते का? खासदारांनी काहीच केलं नाही. केलं ना, काहीच केलं नाही म्हणणार नाही, पण कोकण रेल्वेसाठी काय केलंय? मला सांगा, खासदारांनी जर खरंच काही केलं नसतं, माझा प्रश्न, खासदारांनी खरंच काही केलं नसतं तर 2 टर्म तर तुम्ही त्यांचा प्रचार करत होतात की नाही? 2 टर्म त्यांचा प्रचार करत होते खरे, परंतु तेव्हा आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा, पण आजच्या घडीला त्यांनी उद्घाटन केले, काही कार्य केलेले नाही, काही कामं केलेले नाही. त्यांनी सगळे दाखवण्यासाठी आहे, दिशाभूल करण्याचं काम. माझा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो. एक मिनिट ताई, माझा प्रश्न मी पुन्हा एकदा विचारतो. बोलू ना नेते. निवडणूक देशाच्या विकासाबद्दलच आहे, पण मतदारसंघाचा विकास, लोक ऐकतात ना तुम्हाला, मतदारसंघाचा विकास ऐका. तुम्ही म्हणता खासदारांनी काहीच केलं नाही. माझा प्रश्न पुन्हा विचारतो, काहीच केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे, पण 2 टर्म तुम्ही त्यांचा प्रचार करत होता. त्यांचा प्रचार म्हणजे ते पक्षातच होते, आमच्यातच प्रचार काय, आम्हीच त्यांना राजकारणात शिकवलंय, ते काय आम्हाला बोलणार आहे? आणि खासदार केलं कोणी? आम्ही घाम गाळलाय, त्यातले बरेचसे त्यात होते का विचारा? हे जे लोक बोलतात हे आता आले, यांना काय माहिती संकट काय? हे काय शिकवणार आहेत? तुम्ही आता एक तरी होता का? जेव्हा श्रीकांत शिंदे जेव्हा 14ला होते तेव्हा कुठं होते? आता उत्तर उशाला मारायला लागले. काय बोलता तुम्ही? म्हणतात खासदार यांनी केलं, 1 मिनिट, हे जर म्हणतात खासदार यांनी केलं तर मला आता ह्यांना सांगायचं आहे का तुम्ही जर खासदार साहेबांना खासदार केलं तर आता
वैशाली, तर वैशाली ताईंना तुम्ही खासदार करून दाखवा. जर ह्यांच्याच हातात आहे ना खासदार करायचं, जर हे म्हणतात ना खासदार साहेबांना मी खासदार केलं, तर आता यांनी वैशाली ताईंना मग त्यांच्या उमेदवारांना खासदार करून दाखवावं. ठीक आहे. मला पुन्हा कामाच्या मुद्द्याकडे यायचं. कामाचा मुद्दा माझा दुसरा मुद्दा असा आहे, तो म्हणजे MIDC उद्योग आणि रोजगार. मंडळी, इथं 3 MIDC आहेत या मतदारसंघामध्ये. या MIDC विकसित झाल्या का? खासदारांनी नवीन उद्योग आणले का? येतो लोकांना रोजगार मिळाला का? इथला चाकरमानी सुकावलाय का? चला प्रश्न घेतो. कोण उत्तर देत त्या विषयाला घेऊन बोला. इथली MIDC वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं इथल्या MIDC नवीन उद्योग आणण्याबाबत खासदारांनी काय केलं? पहिली गोष्ट, मगासपासून आपण तेच बोलतोय, ही शहरं आहेत ना, याची लोकसंख्या वाढत चाललेली. पूर्वी इथे MIDC होत्या, त्याच्या आजूबाजूला रेसिडेन्शियल झोन झालेले आहेत. त्यामुळे MIDC वाढण्याचा जो मुद्दा आहे ना, तो अंबरनाथ MIDC तुम्ही बघा, नव्याने अंबरनाथ MIDC झालेली आहे. आज जवळजवळ 2 लाख कामगार या कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथ या MIDC मध्ये काम करतायत. आज अंबरनाथ मध्ये नवीन MIDC, त्या MIDCचं नाव काय? पाले MIDC. आज तुम्ही बघाल तर एक्सटेन्शन MIDC म्हणून झालेली आहे. आज इकडचा ते चांद्रयानवर जाणारा एक पार्ट जो आपल्या यानात जाणारा आमच्या डोंबिवलीत बनवला गेला, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि खासदार MIDCचा मुद्दा जो आहे हा महाराष्ट्र सरकारचा आहे. महाराष्ट्र सरकारचे आमचे उद्योग मंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांच्या पॉलिसी तुम्ही बघितल्या असतील आणि त्यांचं काम तुम्ही बघितलं असाल. आज महाराष्ट्र हा नंबर 1 ला हा देशात आहे. हा निव्वळ आणि निव्वळ राज्य सरकारचं. आणि नेते ऐका ना, MIDCच्या डेव्हलपमेंटसाठी अंबरनाथ जवळ चिखलोली रेल्वे स्टेशन बनवलं जात आहे. तिथल्या कामगारांना प्रवास सोयीचा व्हावा. MIDC ऍडिशनल अंबरनाथ MIDC मध्ये त्यांना पोहोचणं सोयीचं व्हावं, याच्याकरता एक ऍडिशनल रेल्वे स्टेशन तयार होत आहे. हे विकासाचं काम आहे. हे काय कोणाला खुश करण्याचं काम नाही. ऐका उद्योग, त्यांनी उत्तर दिलं, उद्योग आणणं राज्य सरकारचं काम आहे. बरोबर, उद्योग खात्याचं आहे. हा येतो पण नेते साहेबांचा तर मुख्यमंत्र्यांकडे विशेष वसिला आहे ना. मला उद्योग सांगा. उद्योग मंत्री आहे आमच्याकडे, उद्योग मंत्री आहे, आमचा मंत्री आहे. उद्योग आलेले आहे, जेवढ्या जागेत आहेत सर्व उद्योग व्यवस्थित सुरू आहे, सर्व इंडस्ट्री व्यवस्थित सुरू आहे. अजून काय उद्योग वाढवणार? जेवढी जागा MIDC साठी दिली गेलेली आहे, नवीन उद्योग ऍडिशनल अंबरनाथ MIDC मध्ये अनेक नवीन कंपन्या या स्थापन झालेल्या आहेत, कार्यरत झालेल्या आहेत. तुम्हाला ऍडिशनल MIDC मध्ये मी अशा अनेक MIDC नवीन फॅक्टरीज नवीन दाखवू शकतो, ज्यांचा वेगळ्या म्हणजे आपल्या रेल्वेच्या पुलांच्या निर्मितीमध्ये त्यांचा सहभाग आहे. काही मेडिकल इक्विपमेंट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत, काही फार्मास्युटिकल कंपन्या आहेत. साहेब, आता ही लोक जे बोलतायत यांच्या काळामध्ये MIDCची वाताहत केली होती. एवढ्या वर्षात कुठलीही गोष्ट ही जादूची छडी फिरवल्याबरोबर, यांच्या काळात काय? ऐका ना, कुठलीही गोष्ट ही जादूची छडी फिरवल्याप्रमाणे होत नसते. कुठलीही गोष्ट जादूची छडी फिरवल्याप्रमाणे होत नसते. यांनी खासदार साहेबांनी आता तुम्ही बघितलं, रोडचे डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर सगळे, त्याबरोबर रेल्वे, त्याबरोबर शिक्षण सुविधा, कॅशलेस हॉस्पिटल, ह्या सगळ्याची कामं जी मोठ्या प्रमाणात चालू झाली ही गेल्या 2.5 वर्षात झालेली आहेत. जेव्हा सत्ता पूर्ण हातात येते, राबवता येते, तेव्हा काय होतंय खासदार साहेबांनी दाखवलं. पूर्वीच्या काळात आम्ही जरी त्यांच्यावर बसलो तरी यांच्या घरी बसलेले मुख्यमंत्री काय करू देत नव्हते. एक मुद्दा ऐका माझा, नुसता डोंबिवली MIDC नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या MIDC मध्ये MSME आणि स्टार्टअप इंडियाच्या अंतर्गत असंख्य उद्योग हे नवीन सुरू झालेले आहेत. आणि कोरोना काळात बंद पडलेल्या उद्योगांना सुद्धा रोजगार निधी मिळवून देऊन आपल्या राज्य सरकार आणि आपल्या डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी भरपूर उद्योग MIDC मुख्यमंत्र्यांच्या कामाचा किंवा खासदारांचे जो 10 वर्षाचा तुम्ही विषय सांगतो, मला 10 वर्षाचा नाही बोलायचा. या 2 वर्षात मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिलेल्या जे आमच्या 27 गावचा टॅक्स संदर्भात ते पूर्ण झाले का? जबान देऊन सुद्धा दिबा पाटलांच्या नावाची घोषणा करून अजून नाव का लागत नाही? या प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्यावी. तुम्ही उत्तर. MIDC डोंबिवली MIDC मधले जितके कारखाने आहेत त्याच्यातले मोस्टली कारखाने बंद झालेत. बरोबर बोलले उद्योग मंत्री यांचे, म्हणून उद्योग आमचे गुजरातला चाललेत. का गुजरातला चाललेत? आज मराठी अस्मितेसाठी लढणारे माझे भाऊ त्या माणसाची का नाही लढले जो बोलला की महाराष्ट्रीयन व्यक्तीला घेणार नाही. जिथे IT पार्क होणार होता तिथे सिटी पार्क करण्यात आला. 10-20 रुपये फी आकारण्यात आली.
नव्हता. दुसरा प्रश्न, खासदार श्रीकांत शिंदे ना यांनी का आणलं होतं? तेव्हा ते उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते आणि तेव्हा ते बोलले होते. त्यांचा चेहराही पहिल्या वेळेस कोणीही बघितला नव्हता. बिकॉज ऑफ उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर होते म्हणून निवडून आले. एमआयडीसीचा विषय चालू आहे ना, तर एमआयडीसीचा आता जो तुम्ही विकास बघताय ना, तर अर्धी एमआयडीसी अनधिकृत भूमाफियांनी खाल्लेली आहे. अर्धी एमआयडीसी भूमाफियांनी खाल्लेली आहे. आणि रितसर आता एमआयडीसीचा एक प्लॉट गुजरात्यांच्या घशात घातलेला आहे. आत्ताच्या आपल्या खासदार साहेबांनी विचारावं, त्यांनी घातलाय की नाही. सर्व भूमिपे यांच्याकडेच आहेत. जे एमआयडीसी मध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे त्याचं पण विश्लेषण करण्यात यावं. सगळे भूमिपे यांचेच आहेत. नेते बर का, गेल्या शोला ज्यावेळेस मी आलो होतो, तुम्ही मला म्हणला होता, काय म्हणला होता? अहो, इथं येता येता तुम्हाला पाऊण तास लागला. सामान्य नागरिकांची काय परवड होत असेल? आता ही तीच परिस्थिती आहे. आता ही वाहतूक कोंडी होताना दिसते. याला उत्तर देताना तुमची अडचण आहे का? अजिबात अडचण नाही. मी मगाशी मला बोलू दे. अजिबात अडचण नाही. मी मगाशी पण सांगितलं, इथे कॅबिनेट मंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचे, 3 टर्मचे आमदार आहेत. त्याचबरोबर इथे श्रीकांत शिंदे आहेत, 2 टर्मचे खासदार आहेत. 2.5 वर्षापूर्वी आपण जेव्हा भेटलो होतो तेव्हा मी तुम्हाला हे नक्की सांगितलं होतं की त्यावेळेला रस्त्याची परिस्थिती अवघडच होती. आम्ही दरवर्षी आंदोलन करत होतो मनसे या पक्षाच्या वतीने. आता चॅलेंज आहे, चॅलेंज या पावसाळ्यात आता चॅलेंज आहे. हे उरले सुरले विरोधी पक्षातले 5-6 ताडकी जी आहेत यांनी आंदोलन करून दाखवावं रस्त्यासाठी. एवढे रस्ते सुधारलेले आहेत. मी मगाशी सांगितलं, हा बाहेरचा रस्ता, सर्व प्रमुख रस्ते तर सोडाच, 6-6 मीटर 9-9 मीटरचे पण रस्ते कॉन्क्रीटीकरण झालेलं आहे. येत्या 1 ते 2 वर्षात इथे दाखवायला एक खड्डा राहणार नाही. एवढं चांगलं काम होताना दिसतंय. आणि हा संपूर्ण महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या नेत्यांचा आणि या नागरिकांचा विजय आहे, लक्षात घ्या. तुमच्याच मनसेने या कल्याण डोंबिवलीत आंदोलन केलं खड्डेयुक्त शहर म्हणून. माझं शहर खड्ड्यांनी भरलेलं आहे हे भूषणाने सांगावं. हा झाले रस्ते 6 महिन्यात पूर्ण झाले. मी आता यांना चॅलेंज दिलं, तसं तुम्हाला चॅलेंज देतो, सगळ्या माध्यमांना चॅलेंज देतो. आमच्या कोणा बरोबर सुद्धा कुठे फिरायचं तिथे फिरा आणि एक खड्डा दाखवा. आता फिरा. विरोधक पण आपलेच आहेत. त्यांना हे तर मान्य करा तुम्ही की आपले खासदार साहेब यांनी मोठा विजन ठेवून कामं करतायत, सगळ्या सुविधा आपल्याला पुरवतायत. आता डोंबिवलीच्या इतर शहरांसाठी कनेक्टिंगसाठी ऐरवली उन्नती मार्ग हे 15 मिनिटात आपण नवी मुंबईसाठी तिथे जाणार. सगळा नोकर वर्ग तिथे कामासाठी जातो, ती वाहतूक कोंडी रोखण्यासाठी. तसेच मानकोली ब्रिजवरनं तुम्ही ठाण्याला 15 मिनिटात जाणार. इथे टिटवाळ्याला आपलं महागणपतीचं दर्शन घ्यायला 1 तासाचा तुम्हाला पहिले वेळ लागायचा, तो 15 मिनिटाची वेळ झालेली आहे. विजन आणि आमचं काम बोलतं. आज आपल्या श्रीकांत शिंदे साहेबांनी डोंबिवलीकरांना एक वारकरी भवन दिला. कोपर स्टेशनची कायापालट केली, ठाकुर्ली स्टेशनची कायापालट केली, तिवा स्टेशनची कायापालट केली. आणि आज डेव्हलपमेंट झाली म्हणून गर्दी झाली. आज डेव्हलपमेंट झाली नसती तर गर्दी झाली नसती. आज पलांडे येतो ताई, येणार ना तुम्ही? एकच आहात. रस्ते मनसेवाले साहेब बोलले की उरलेले म्हणून. आता मनसेच उरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये, ही हकीकत आहे. माझा मुद्दा या मतदारसंघातल्या रस्त्यांबद्दलचा आहे. खासदारांनी काम केलं की नाही केलं? रस्ता जे रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण झालेले आहेत हे मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वतः जाऊन निरीक्षण करा. आणि एकच उदाहरण देतो, गरीबाच्या वाड्यामध्ये ओम बंबरपा सोसायटी ते साईबाबा मंदिर सोसायटी हा जो रस्ता काँक्रीटीकरण गेल्या महिन्यात झालेला आहे, तो सकाळी 8 वाजता येऊन बघा, त्या रस्त्यावर चालता येतं का? महिलांनी जाऊन बघा. हे रस्त्याचे 2013 आणि 14ला पास झालेल्या रस्त्यात 10 वर्ष झाले, अजून डोंबिवलीमध्ये परिपूर्ण रस्ते झालेले नाहीये. ठीक आहे. पलांडे बोला. गेले 6 महिने MMRD सरकार आपल्या दारी आणि टीव्हीवरच्या जाहिरात सर्वसामान्य नागरिक पैशाचे लूट केले ना, हे सर्वसामान्य प्रत्येकजण नागरिक प्रश्न विचारतोय. MMRDचे जे आता 6 महिन्यात रस्ते केले ना, एकाही रस्त्याची एन्क्वायरी करा. एक जरी रस्ता योग्य दाखवला ना, इन्व्हेस्टिगेशन करा.
केवळ लुटीसाठी हे सगळे 3 MMRDचा पैसा लुटला, मुंबई महापालिकेचा पैसा MMRDला देता, उलटी गंगा वाहते. समृद्धीचा जो रस्ता झाला त्या रस्त्याच्या पाठोपाठ आपल्या कल्याण डोंबिवलीचा नंबर येतो, कारण कुठल्याही प्रकारचं नियोजन नाहीये. आता हे समोर आहेत भाजपवाले, यांनी त्या रस्त्याची कंप्लेंट केली होती. त्या कंप्लेंटचं पुढे काय झालं त्यांना विचारा. काही झालं नाही, टेंडर खाल्ले, पैसे खाल्ले. तुम्ही रस्त्याचा विषय जो काढलाय ना, खासदारांना विषय माहिती होता. 5 वर्षापासून यांनी त्याच्यावर एवढं काम केलेलं आहे. आता तुम्ही बघा शिळपाट्याला उड्डाणपूल बांधलेले आहेत, इकडे सगळीकडे त्यांनी सिमेंटचे रस्ते केले, अगदी कलंट एंडला. तुमच्या पोटातलं पाणी पण हलणार नाही. आपण जिकडे आता उभे आहोत त्या MIDC साठी 110 कोटी निधी, MIDC साठी 110 कोटी निधी, रिंग रोडचं काम पण प्रगती पथकावर आहे. आज कोट्यवधी निधी खासदारांनी फक्त आणि फक्त कल्याण डोंबिवलीच्या रस्त्यांसाठी आणलेला आहे आणि हेच आमचा विकास आहे. MMRDA मध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांनी मंजूर केलेले 471 कोटीचे कामं उद्धव ठाकरे यांनी रद्द केले. मी एक मुद्दा अप्रिशिएट करतो की वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष तुमचा उत्तम काम करतो, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. रुग्णाला त्वरित लाखाची मदत ही 1 ते 2 दिवसात मिळते, याबद्दल मुख्यमंत्र्यांना जनतेचे आशीर्वाद आहेत. मी एकतर्फी करत नाहीये, मी विचारतो त्याच्यावर येतो. पण या मतदारसंघातल्या आरोग्य व्यवस्थेबाबत त्यांचे प्रश्न आहेत. खासदारांनी आरोग्य व्यवस्थेला घेऊन केलं काय? खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी जे आरोग्य व्यवस्थेवर गेल्या 5 वर्षामध्ये काम केलंय ते हे सगळे जे समोर उभे आहेत तुमच्या, हे पण खासगीमध्ये कबूल करतात की डॉक्टरांनी आरोग्य सेवेमध्ये चांगलं काम केलंय. त्याच्यातलं सगळ्यात मुख्य काम सांगतो, डोंबिवलीमध्ये कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू झालं. कल्याण पूर्व मधलं हरकी संदास रुग्णालय, हाच हर्षवर्धन पालंडे तिथे होता. ते हरकी संदास रुग्णालय सुरू झालं. रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर सुरू झालं. उल्हासनगरचं जे हॉस्पिटल आहे तिथे 1 रुपयाही न देता लोकांना नो कॅश काउंटरवर आज लोकांना आरोग्य सेवा. दुसरं एक सांगतो, डोंबिवलीचं शास्त्रीनगर आहे, तिथे डायलिसिस सेंटर सुरू आहे, स्कॅनिंग सेंटर सुरू आहे, लहान मुलांचं NICU सुरू आहे. आता तुम्हाला सांगतो, थॅलेसेमिया सारख्या रोगावरती ज्या मुलांना रोज ब्लड द्यावं लागतं त्याच्यासाठी थॅलेसेमिया सेंटर खासदारांनी वॉर्ड सुरू केलाय. त्यांनी केलं. पलांडे बोला पलांडे बोला ना. आरोग्य व्यवस्था या शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये याची मिसेस 15 दिवसापूर्वी घेऊन गेला. डॉक्टर बोलत खासगी रुग्णालयात घेऊन जा. ऐकून घ्या, मी सांगतो, मी सकाळी 5 वाजता फोन केला आणि सांगितलं मी कोण बोलतोय, तेव्हा त्यांनी डॉक्टर उपलब्ध करून दिला. हे काय सांगतात आरोग्य व्यवस्थेबद्दल? इथं उदाहरण आहे समोर. हे बघा, एक मिनिट, आपण म्हणालात ना कॅन्सर आणि ते सुतियागृहाच्या तिथे करायचं होतं, तो रवींद्र चव्हाण सभापती असताना ते MIDC आणि ते सगळं मंजूर केलं होतं. ते आजपर्यंत तुमची सेटिंग होत नव्हती म्हणून केवळ थांबले होते आजपर्यंत. ह्या सगळे हे BOT प्रोजेक्ट, मच्छी मार्केट असू दे, MIDC असू दे, सुतियागृह, मी स्वतः सभागृहात होतो. तुमच्या सेटिंगसाठी सगळे तुम्ही थांबले होते. जेव्हा सेटिंग झाली त्यावेळी तुम्ही समोर येता. डायलिसिस सेंटर, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट मध्ये जे चालतं त्याच्यात भागीदार कोण कोण आहेत जरा मी स्वतः जातो त्यात, मी स्वतः तिथे जाऊन स्वतःची सोनोग्राफी करतो, त्यामुळे मला माहिती आहे तिथे काय डायलिसिस सेंटर चालू केलं असेल, भागीदार कोण आहेत जरा सगळ्या दुनियाला कळू द्यात. डायलिसिस सेंटर चालू केलं असेल, स्कॅनिंग सेंटर चालू केलं, फुकट नाही केलेलं आहे. त्यांच्याकडून लोकांकडून, नागरिकांकडून नगरपालिकेच्या हॉस्पिटल पैसे घेतले जातात, फुकट कोण करून देत नाहीये. माझ्याकडे 850 तुम्ही घेतले डायलिसिससाठी. मला कदमांना विचारा, कदमांकडे गेलो होतो मी स्वतः पेपर घेऊन. आणि सर आणि ठाकुर्लीला फुकट आहे, फुकट हॉस्पिटल होतं, ते पैसे चालू केले त्या लोकांनी. किती वर्ष कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शास्त्रीनगर रुग्णालय आहेत. दीपेश सर जर बोलत असतील की त्यांनी डायलिसिस सेंटर ओपन केले तर त्यांना ही नॉलेज असेल की शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये 99 पासून रेडिओलॉजिस्ट नाहीये जो की एक्सरे बघून सांगू शकतो की या माणसाला TB आहे की याला काय आहे. हा रेडिओलॉजिस्ट नाहीये. आणि हे शुक्ला मॅडम, डॉक्टर शुक्ला मॅडम यांनीच आम्हाला रिपोर्ट दिलाय. त्यानंतर एक अजून विषय, शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये आणि रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये सुपर क्लास लेवलच्या फॅसिलिटीज नाहीये. ज्या पण फॅसिलिटीज आहे त्या लगेच कृष्णामध्ये जा म्हणून सांगण्यात येतं.
अजूनही तुम्ही तिकडे जाऊन इन्क्वायरी करा. ही गोष्ट खरी आहे, रेडिओलॉजिस्ट नाहीये. महानगरपालिकेच्या मोठ्या डॉक्टरांनीच आम्हाला हे बोलायचं आहे. MIDC बद्दल बोललात, रेल्वे विषयी बोललात. हे ढोंगी लोक आहेत. आता निवडणूक येत असताना खड्डे खोदून ठेवलेले आहेत आणि कुठलाही रस्ता पूर्ण झालेला नाहीये. मध्ये डांबर लावलाय, मध्ये सिमेंट लावलाय, सगळे रस्ते खराब केलेत आणि MIDC मधून सगळं केमिकल जात आहे. माणसं ना रोगराई होत आहे, आरोग्याला धोका आहे. शेवटचा मुद्दा घेतो. शेवटचा मुद्दा. हा बोला. मला एक सांगा, हे बोलतंय आम्हाला मोठं पण एक धनुष बाण त्यांच्याकडे नाही राहिला. तू आता काँग्रेसचं बघायला गेलं एक विषयावरती त्यांनी बोलताय. एक त्यांच्या कार्यकर्ता नाही नेहमी त्यांच्या कार्यकर्ता आमच्याकडे येत आहे, तर कसल्या वरती बोलताय? एक मिनिट, हे बोलले ना शास्त्रीनगर हॉस्पिटल बद्दल सेवा नाही आणि तो भाड्याचा माणूस उभा केलाय. आज तिकडे पीडियाट्रिक ICU तयार झालेला आहे. आज तिकडे टॉपचे सर्जन्स उपलब्ध आहे. तिकडे सगळ्या प्रकारच्या सर्जरीज आज नगरपालिकेच्या अंतर्गत होत आहेत. हे सगळे झोपले. दिबा पाटीलसाठी विरोध या उबाडावाल्यांनी केला. दिबा पाटीलसाठी सर्वात समर्थन हे आमच्या लोकांनी दिलेलं आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष हा उद्धव ठाकरेंच्या काळात बंद होता. देवेंद्रजी फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या काळातच सर्वात जास्त महाराष्ट्रातील वैद्यकीय मदत यांच्या काळात झालेली आहे. विकास कामं झालेली आहे आणि मोदीजी सरकारने कोविडमध्ये आमच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला देशातून पहिल्या नंबरचं बक्षीस मिळालं. हे का मिळालं? आमचा खासदार डॉक्टर. आपण इकडे उभा आहे ना, इकडे बाजूला 300 बेडचं ICU कोविड सेंटर उभं केलं. सगळ्यात मोठे कोविड सेंटर ही कल्याण डोंबिवलीत उभे राहिले. ठीक. शेवटचा मुद्दा घेतो. शेवटचा मुद्दा. एक पाड्याला समोर उभे होते, यांचा खासदार सांगतात. शेवटचा मुद्दा. कल्याण डोंबिवली मतदारसंघ ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते. सांस्कृतिक नगरी अधिक वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने विद्यमान खासदारांनी केलं काय? विद्यमान खासदारांनी काय नाही केलं सांगा. आमचं शिवमंदिर आहे, 1000 वर्षापूर्वी पुरातत्व मंदिर आहे. आज त्या शिवमंदिराला जो कॉरिडॉर म्हणजे जो वाराणसी कॉरिडॉर असो किंवा याचं हे व्हावं म्हणजे त्याला पर्यटन क्षेत्र म्हणून व्हावं म्हणून 110 कोटी निधी मंजूर केला. डोंबिवलीचं पुरातत्व मंदिर आहे खिडकारी, त्याच्यासाठी 10 कोटी निधी मंजूर केला. डोंबिवलीमध्ये वारकरी संप्रदाय आमच्या या संपूर्ण एरियामध्ये वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यांच्यासाठी वारकऱ्यांचं भवन निर्माण करतायत, आगरी भवन होत आहे संत सावळाराम. त्याचप्रमाणे सामाजिक सेवा म्हणून त्यांनी दरवर्षी नवरात्र उत्सव साजरे करतात. दिवाळी पहाट असो आणि जी आम्हाला सांस्कृतिक भूक आहे ती सन्माननीय खासदारांच्या मार्फत आम्हाला ती मिळते. कल्याण डोंबिवली मतदारसंघ सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखला जातो. यांनी दावे केले, संकुल उभारणी यांनी म्हटलंय, महोत्सव घेतला यांनी असं म्हटलंय. महोत्सव म्हणजे फक्त इव्हेंट होतो, इव्हेंट. हा विरंगुळा म्हणून लोक जात होती तिथे आणि ऑनली इव्हेंट. बीजेपीने पण इव्हेंट केले, यांनी पण इव्हेंट केलेले आणि फक्त लोकांना भ्रमित करायचं काम केलेलं आहे. आरोग्याचा विषय होता. आरोग्याविषयीची सांगतो. डोंबिवली पश्चिमेला एक तरी स्मशानभूमी आहे का आणि किती वर्षाची ती मागणी आहे तिकडे सुविधा चालू करा म्हणून. पण तो महानगरपालिकेचा विषय. महानगरपालिकेचं बोलले ना, खासदारांनी हे केल्यामुळे महानगरपालिका हे सांस्कृतिक नगरी म्हणून सांस्कृतिक नगरी वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने खासदारांचं योगदान काय? एक बघा, गेले फक्त सातत्याने याने फक्त देखावे करायचे, जाहिरात. आताच आमचे मित्र दीपेश म्हात्रे म्हणाले कॅन्सरचं चालू आहे, डायलिसिस चालू आहे. आता असं जसं आपण तिथे जाऊया. ऐका, हे देखाव्याचा बहाणा करू नका. तिथे लोक रडत बसलेत डायलिसिस साठी. राजेजी ओ दीपेश सेठ थांबा. ओ दीपेश सेठ थांबा. तुमचं काय माहितीये का? तुमचं काय माहितीये का? तुम्ही असं आहे ना, खोटं आहे पण भरपूर रेटून बोलताय. दाखवताना असं दाखवताय काय नाही. तुम्ही जे करताय ना, तुमची करणी वेगळी आहे आणि दाखवणं वेगळं आहे. खायच्या दात आणि दाखवायचे दात. हे दोन्ही सरकार
कल्याण डोंबिवली फक्त इव्हेंट मॅनेजमेंटवरती चाललंय. फक्त शो करायचं, लोकांना फसवायचं. कधी बालाजी महोत्सव, कधी दांडिया, रमो दांडिया, कधी नमो दांडिया, कधी शिवसेना दांडिया, याच्यावरतीच चाललंय. फक्त परप्रांतीयांची संस्कृती जोपासण्याचं काम करतात हे लोक. बाकी मराठी माणसांच्या संस्कृतीची यांना काही देणं घेणं नाही. माझ्याकडचा वेळ संपला. नेते पाणी अहवाल आहे हा, शहाण्णव पाणी अहवाल खासदारांचा आहे. याच्या सांस्कृतिक कार्यक्रमापासून विकास कामांपर्यंत सगळं आहे. त्यांनी ते खोडून दाखवावं आणि मग म्हणावं की खासदारांनी काय केलं नाही. डोंबिवली ही सांस्कृतिक राजधानी आहे. अंबरनाथमध्ये मंदिर, डोंबिवलीमध्ये मंदिर. डोंबिवलीमध्ये बघा, लोकांना नुसती विकासाची भूक नसते, लोकांची एक सांस्कृतिक गरज देखील असते. ती त्याच्यात दांडिया असेल, त्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाचा एक मोठा कार्यक्रम जिथे 1 लाख लोक घेतली. वारकरी ही सांस्कृतिक भूक भागवण्याचं काम देखील डॉक्टर दिपेश पळपुटा युवराजाचा हे आजोळ आहे. पळपुटा युवराज कोण माहिती आहे ना? आदित्य उद्धवचं हे आजोळ आहे आणि रश्मी वहिनींचं हे माहेर आहे. मग त्यांनी काय केलं आमच्या शहरांसाठी? शून्य. काय लीड, किती लीडने तुमचे खासदार पुन्हा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं? 5 लाखच्या वरचा लीड असणार. मी तुम्हाला सांगतो बघा, आम्ही लीडची चर्चा करत नाही, परंतु आज या लोकसभेमध्ये डॉक्टरांनी जेवढं काम केलंय, जिथे जातो तिथे लोकांचा रिस्पॉन्स जो आहे, त्याच्याने आम्हाला वाटतं 5 लाखाच्या वरती लीड असते. यांनी म्हणलं यांचा उमेदवार 5 लाखाच्या लीडने येईल. तुम्ही काय लीड गृहीत धरलाय? हे बघा हो, आता ऐकून घ्या. झालं का? भरपूर ओरडून घ्या. जेव्हा थकाल ना तेव्हा कळेल. त्याने सांगितलं ना 5 लीडचा. मी एवढंच सांगतो, नीट ऐकून घ्या की 4 जूनला जेव्हा रिझल्ट चालू होईल तेव्हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, मशाल निशाणी वैशालीताई दरेकर या निवडून आलेले असतील. त्यांच्यासारख्या हवातल्या 5 लाख 10 लाख या ज्या गप्पा मारणं बंद करा. वैशाली दरेकर निवडून आलेले असतील एवढंच सांगतो. पण आणि 3 गोष्टीची उत्तरं द्या. एक पहिला प्रश्न, 6 महिन्यात MMRDने केलेली लूट. दुसरा प्रश्न, सरकारी यंत्रणाला लाभून सरकार आपल्या दारी कोटी रुपये लोकांच्या लुटलं. आणि तिसरा लूट, सरकारी पैशातून याने अख्ख्या शहरात जाहिराती 6 महिने जाहिराती केल्या. ठीक आहे. ऐका शेवटचा प्रश्न आहे. जर तुमचा उमेदवार निवडून येतो, ज्या समस्या या चर्चेत उपस्थित झाल्या त्या समस्या सोडवण्याच्या दृष्टीने तुमचा ऍक्शन प्लॅन काय? त्या समस्या सोडवण्यासाठी आदरणीय सौभाग्यवती वैशाली दरेकर राणे यांच्याकडे प्लॅन आहे. ते परवाच बोलले, त्यांचं पत्रक आहे आणि त्यातून जी सूची असेल ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. त्याची एक प्रत तुमच्याकडे पण देऊ. जर पुन्हा एकदा विद्यमान खासदार निवडून येतात आणि ज्या मुद्द्यांवर आता आपण चर्चा केली, जर त्या समस्या बाकी असतील तर त्या सोडवण्याच्या बाबतीत तुमच्याकडे ऍक्शन प्लॅन काय? मागच्या वेळीचा वचननामा हा 99% खासदारांनी पूर्ण केला. ऍक्शन प्लॅन काय? आता याच्या पुढे आमचं शहर सौंदर्यीकरणाचा हे आमचा ऍक्शन प्लॅन आहे. जे आमच्या कल्याण डोंबिवलीकरांना, कल्याण लोकसभा क्षेत्रातील नागरिकांना पाहिजे, विरंगुळ्याची जी ठिकाणं नाही आहेत त्यांना, ती निर्माण होणार आहे. आता जे मूलभूत सोयी सुविधा होत्या त्या जवळजवळ देण्यात आलेल्या आहेत आणि येत्या 1-2 वर्षात त्या पूर्ण होतील आणि पुढचे 4 वर्ष असतील ती लोकांना चांगली जावी, त्यांचा वेळ या शहरांमध्ये चांगला जावा. छोटासा महत्वाचा मुद्दा मानतो. आपल्याला माहिती आहे की डोंबिवली, कल्याण, बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांमधनं अनेक लोक कामासाठी मुंबईकडे जात असतात, जे सगळे रोज ट्रॅव्हल करतात. थोडक्यात बोलतो, ही सगळी लोक ट्रॅव्हल करतात. यांच्यासाठी नोकरी, धंदे आणि IT सेंटर इथे तयार व्हावा आणि लोकांचा प्रवासाचा वेळ वाचावा आणि लोकांना एक चांगलं जीवनमान मिळावं, याच्यासाठी डॉक्टर श्रीकांत शिंदे प्रयत्न करतायत. आणि त्याच्यासाठी मेट्रो आणि महाहब, IT हब जो कल्याणमध्ये येतोय, त्याच्यानी नोकऱ्या मिळणार मुलांना आणि ट्रॅव्हल टाइम कमी होणार. या खासदारांनी जे आतापर्यंत जी कामं केलेली आहेत, या विकासाची कामं बघून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पण आता त्यांच्यावर पूर्णपणे ताकदीने उतरलेली आहे आणि पूर्ण ताकदीने उतरले. रिंग रूट जो तयार होतोय त्याच्यामुळे कल्याण पासून आम्ही ठाण्याला लगेच जोडले जाणार आहोत आणि इथे पूर्ण मेट्रो येते. त्या मेट्रोमुळे मुंबई सारखं. एक गोष्ट लक्षात घ्या, बिचारे थोडेसेच कार्यकर्ते आलेत, हरकत नाही, पण उगाच रक्त आटवत आहे. इथे वैशाली दरेकर राणे उमेदवार राहतात, हाकेच्या अंतरावर राहतात. शिवसेना उबाटा गटाची
एकही महिला कार्यकर्ती नाही. यांच्या गटाला, उबाटा गटाला शहर प्रमुख नाही, पदाधिकारी इकडे येत नाही. घटक पक्षाचे काळू कोमासकर इथे आले होते पण ते समाविष्ट झाले नाहीत. आता ते पलांडे आले होते, ते पळून गेले. त्यामुळे नाहक आपलं रक्त आठवू नका, गप घरी बसा. ठीक आहे, चर्चा झाली, भरपूर चर्चा झाली. मंडळी, वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन खरं तर आपण या शोमध्ये चर्चा केली. अगदी घाम फुटोस्तर चर्चा झाली. विकासाचे दावे करण्यात आले. कल्याण डोंबिवली मतदारसंघातील मतदार हे बघतोय की विकास झालाय का. झाला असेल तर त्या उमेदवाराच्या बाजूने झाला नसेल तर अर्थात बदल लोक मतदार हे घडवतात. पाहूयात निकालानंतरच स्पष्ट होऊ शकेल की इथं नेमकं कोण निवडून येत आहे. यानंतर आपण जाणार आहोत पुढल्या मतदारसंघात, जाणून घेणार आहोत तिथला मूड महाराष्ट्राचा.